मस्त असं चटपटीत आंबट गोड तिखट आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत, जे बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि यामध्ये जरासुद्धा आपल्याला तेल वापरायचं नाही। तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम वजनाची कैरी घेतलेली आहे। तर हे जे लोणचं आहे हे मी थोड्याफार प्रमाणामध्ये बनवणार आहे। तर एक कैरी छान स्वच्छ धुवून तिचे छान मस्त असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे। लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हिला कापून घेऊ शकता। सर्व कैरी कापून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा हळद हिंग टाकून ही जी कैरी आहे ही आपल्याला 2 ते 3 दिवसासाठी छान अशी मुरत ठेवायची आहे। आणि कैरी मुरण्यासाठी आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीचे किंवा चिनी मातीची जी बरणी असते ना त्यामध्येच आपल्याला ह्या कैऱ्या ज्या आहे ह्या मुरत ठेवायच्या आहे। कपड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या मुरत ठेवायचं नाही। तर मी काचेच्या बरणीमध्ये भरून अगदी 2 ते 3 दिवस जिथे आपल्याला वारंवार हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून देणार आहे। तर 2 ते 3 दिवस या ठिकाणी झालेली आहे। बरीचशी कैरी सॉफ्टही झालेली आहे आणि खाली सुद्धा बसलेली आहे। आता पुढील कृती करून घेऊया। आता याच्या आतील जे पाणी होतं ते आपल्याला फेकायचं नाही आहे, तर ते कैरीचं जे पाणी आहे ते सुद्धा आपण या लोणच्यामध्ये वापरणार आहोत। आता हे लोणचं जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये गूळ वापरायचं नाही, परंतु हे जे लोणचं आहे मला थोडंसं आंबट गोड तिखट हवं आहे, त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे पाव कपाच्या आसपास इथे मी गूळ वापरलेला आहे। गूळ छान असा वितळून घेतला। वितळण्यासाठी 1 चमचाभर पाणीही टाकलेलं आहे, यापेक्षा जास्त वापरू नका। तयार केलेला जो पाक आहे हलकासा कोमट झाला की त्यात आपल्याला ज्या मुरवलेल्या कैऱ्या आहेत त्यानंतर 1.5 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे। इथे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि पाव कप आपल्याला मोहरीची डाळ टाकायची आहे। सर्व जिन्नस मिक्स करायचं आणि आपलं जे लोणचं आहे हे लगेचच खाण्यासाठी